विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी। आमदार अभिजितआबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी वाटचाल करीत असलेल्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखाना संचालित श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून कृषी शिक्षणाकडून समृद्धीकडे हे ब्रीद घेऊन महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीशी संलग्न असलेल्या या श्री विठ्ठल कृषी महाविद्यालयात प्रवेश घेऊन उज्ज्वल भवितव्याची संधी उपलब्ध झाली आहे। प्रवेश प्रक्रिया महाराष्ट्र शासनाच्या कॅप प्रक्रियेद्वारे कॉलेज कोड 11328। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी PVN म्हणजेच पंढरी वार्ता न्यूज या चॅनलला सबस्क्राइब करा। पंढरीत आषाढी यात्रा कालावधीत एसटी बसच्या माध्यमातून पंढरपुरात येणाऱ्या भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि यातूनच यात्रा कालावधीत राज्यभरातून हजारो एसटी बसेस पंढरीत दाखल होत असतात। पंढरपूर शहरातील गर्दी आणि वाहतूक कोंडीची समस्या लक्षात घेत यात्रा कालावधीत राज्य परिवहन महामंडळाकडून शहरातील बस स्थानक बंद केले जाते आणि पर्यायी व्यवस्था म्हणून पंढरपूर व परिसरात जुन्या अकलूज रस्त्यावरील चंद्रभागा बसस्थानक, सोलापूर रस्त्यावरील विठ्ठल सहकारी सूतगिरणीच्या जागेत भीमा बसस्थानक, टेंभुर्णी अहिल्यानगर रस्त्यावरील विठ्ठल कारखाना आणि सांगोला रस्त्यावर ITI महाविद्यालय परिसरात अशी 4 तात्पुरती बसस्थानके उभारण्यात येतात। या स्थानकावर यात्रा कालावधीत तात्पुरते निवारा शेड उभे केले जाते। पिण्याचे पाणी, सुलभ शौचालय, संगणकीय आरक्षण केंद्र, चौकशी कक्ष, मार्गदर्शन फलक आणि इतर आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात। दरवर्षी लाखो रुपये एसटी महामंडळ या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी खर्च करते। आता ज्या ठिकाणी यात्रा कालावधीत हे तात्पुरते बसस्थानके उभारली जातात त्या ठिकाणच्या जागा संपादन करण्याची तयारी शासन सुरू करणार असल्याचे संकेतच काल पंढरीत आढावा बैठकीसाठी आलेले परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले। त्याचबरोबर पंढरपूर परिसरात असलेल्या मोकळ्या जागा संपादन करून शेतकऱ्यांना चांगला मोबदला देण्याची तयारीही मंत्री प्रताप सरनाईक यांनी दाखवली आहे आणि यातूनच शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे। वारकऱ्यांची संख्या आणि मोठ्या प्रमाणामध्ये भक्तगण जे पंढरपुरात येत आहेत, आज आपल्या मालकीच्या नाही खाजगी मालकीच्या जागांवर आपण तात्पुरती व्यवस्था करतो। उद्या त्या खाजगी जागांची जर डेव्हलपमेंट झाली तर आपली अवस्था अतिशय वाईट होणार आहे। कारण शेवटी कसं आहे की आता बघा, मला मगाशी सांगितलं की आपण आरोग्य व्यवस्था करत होतो, आता त्या ठिकाणी कन्स्ट्रक्शन चालू झालं, ऑलरेडी त्यांचं काम वर आलं आहे। अशाच पद्धतीनं हळूहळू शहरीकरणामध्ये सगळी ही डेव्हलपमेंट होत जाणार आहे। माझं असं म्हणणं आहे की नगराध्यक्षांना मी आणि आमच्या एस टी महामंडळाच्या लोकांनासुद्धा सूचना केलेल्या आहेत, काही आरोग्य खात्याचे लोक आहेत त्यांनाही मी सांगतो की दरवर्षी आपण ज्या सुविधा आपल्या भक्तगणांसाठी करणार आहोत, लॉंग लाईफ किमान 50 वर्षाचं प्लॅनिंग आतापासून करणं गरजेचं आहे। भले आजूबाजूचे शेतकरी आहे त्यांना दुप्पट, भले आपण समृद्धीसाठी किंवा इतर मोठ्या मोठ्या ॲक्विजिशनसाठी आपण जास्त रक्कम देऊन ती जागा ॲक्वायर करतो, शेतकऱ्यांचा फायदा झाला तरी चालेल, परंतु आजूबाजूच्या मोकळ्या असलेल्या जागा जर आता देवस्थाननं किंवा नगर परिषदेनं ताब्यात घेतल्या आणि भविष्यामध्ये ज्यावेळेस वारीच्या वेळेस आपल्याला गरज असते त्यावेळेस ती सुविधा केली तर ती आपल्या जागा ताब्यात राहील, नाही तर त्या ठिकाणी डेव्हलपमेंट झाली तर तुम्ही काहीच करू शकणार नाही असं परिस्थिती होणार आहे। आणि मला असं वाटतं की त्याची आता जबाबदारी शासन म्हणून आमचीही आहे आणि तसा प्रस्ताव जर तुम्ही पाठवला तर मी स्वतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी बोलतो, म्हणजे आपल्याला त्या जेवढ्या जागा ताब्यात घेतील तेवढ्या जागा आरक्षणात टाकून आपण ताब्यात घेऊ। हो, जर शेतकरी आहेत आपले, त्यांचा फायदा जर झाला तर काय फरक पडतो।